श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर बघा, आज खूप दिवसानं मी व्हिडिओ टाकत आहे. तर सकाळी लवकर उठून आवरून देवपूजा वगैरे करून घेतलेली आहे बघा. तर आज दीप अमावस्या आहे, आषाढ महिन्यातील दीप अमावस्या म्हणून आहे. तर मला आज पूजा करायची आहे. तर सकाळी लवकर उठून देवपूजा वगैरे करून घेतलेली आहे. आईला बघा हिरवा ड्रेस घातलेला आहे. मस्त स्वामींना हिरवा ड्रेस घालून स्वामी आईच्या रूपात दिसत आहेत. आणि असं नारळाचा कोंब तर इतका मोठा आलेला आहे. त्याला देखील मी कोल्हापूरची अंबा मातेच्या रूप दिलेलं आहे. तर तुम्हाला पुढे मी दाखवतच आहे. आणि सगळी देवपूजा वगैरे करून घेतली, रांगोळी वगैरे काढून घेतली, उंबरा पूजन करून घेतलं. आणि आता कणकेचे दिवे बनवायला घेतलेले आहेत आणि बनवून झालेले आहेत. मग बघा, आरती वगैरे सगळी लावून घेतली. सगळ्या दिव्यांना हळदी कुंकू वगैरे असं लावून घेतलं, फुले वगैरे लावून घेतली. तर अशी माझी दीप अमावस्येची पूजा झालेली आहे. आणि पंचामृताचा नैवेद्य दाखवलेला आहे. नंतर मग मी जेवण वगैरे झाल्यानंतर जेवणाचा नैवेद्य दाखवणार आहे. तर बघा, आपली अंबा माता कशी दिसते ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर नारळाचे रोप देखील खूप असं मोठं आलेलं आहे आणि अंबा मातेचं रूप धारण झालेलं आहे. तर बघा, आपली स्वामी देखील स्वामी आईच्या रूपात दिसत आहे. आज स्वामी आई दिसत आहे. तर असं मी दीपपूजन करून घेतलेलं आहे. आणि तर तुम्हीही दीपपूजन केलं असेल तर कमेंटमध्ये सांगा. आणि माझे दीपपूजन तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि खूप दिवसानं मी व्हिडिओ टाकत आहे. छोटे व्हिडिओ टाकत होते, तर मोठे काय व्हिडिओ टाकायचं मला झालेलं नाही. तर आजपासून मी सुरुवात केलेली आहे मोठे व्हिडिओ पण तुम्हाला ब्लॉग टाकायचं तर नक्की तुम्ही माझे ब्लॉग बघत जावा. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर माझे हे चॅनल आहे ते नवीन आहे, तरी तुम्ही नक्की सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि दीपपूजन कसं झालेलं आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा. तर बघा, स्वामी आईने साक्षात आरतीमध्ये असं दर्शन दिलेलं आहे. स्वामी साक्षात आरतीमध्ये दर्शन दिलं. मी पण असे थक्क झालेले होते. तर स्वामी आईने साक्षात आरतीमध्ये दर्शन दिलेलं होतं बघा. तर खूप छान वाटलं. स्वामी आई कोणत्या ना कोणत्या रूपात अनुभव देतच असतात. आणि त्यामुळे तुम्ही देखील स्वामी आईची सेवा करत जावा. रोज 3 अध्याय 11 माळी जप करायचे आहे. आणि आता उद्यापासून श्रावण महिना चालू होत आहे. तर रोज तुम्ही लक्ष्मी नारायणचा मंत्र म्हणत जावा. तर धन धान्य बरकत असं खूप येतं. तर नक्की तुम्ही मंत्र म्हणत जावा. आणि 3 अध्याय 11 माळी जप हे स्वामी चरित्र सारामृतचे रोजच्या रोज करत राहा. मी पण करते. मला तर खूप अनुभव आलेले आहेत. ते मी तुम्हाला अनुभव माझे नक्की शेअर करणार आहे. तर बघा, आपल्या नारळाचं झाड किती मोठं आलेलं आहे आणि साक्षात अंबा मातेचं रूप तयार झालेलं आहे बघा. तुम्हाला पण दिसत आहे. तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आणि माझे नवीन चॅनल आहे तर नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी